पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं, की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही. डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे, कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती, की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे, त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं, की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही. ही मगरुरी, हा माज, ही मस्ती, हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही? आज हा सरळ प्रश्न आहे. असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे पीपीपी मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, चॅरिटीवर चालतात. अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत. चर्चा देखील होते विधान भवनामध्ये. त्याच सोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब डीसीएम होते, तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टचं पुढे काय झालं, तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला, नाही आला, मला ह्याच्यात जायचं नाहीये. या हॉस्पिटलनी टॅक्स भरलाय, नाही भरलाय, किती देणं लागतं सरकारला, मला त्याच्यात जायचं नाहीये. पण जर ह्या हॉस्पिटल्सना आपण 1 रुपयाच्या किमतीने जमीन देत असू, अनेक सवलती देत असू आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत, त्या भाजपच्या आमदाराच्या मला वाटतं पीएच्या पत्नी आहेत, होत्या. तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला, तर तो सुरक्षित आहे का? त्यांना सेवा मिळणार आहे का? आणि मला आठवतं, की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या आणि सरकारने देखील. कोविड काळ असताना उद्धव साहेबांनी एक निर्णय दिला होता, की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सीमध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली, तर नाकारू शकत नाही तुम्ही. त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं आणि मग ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय, की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल, तर इतरांनी करायचं तरी काय? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील, की 10 लाख रुपये द्या ना, तर मी तुम्हाला घेणार नाही. मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे, की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का? तुमचं देणं काही लागतं का सरकारला? आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे.